पालघर पोलिसांची धडक कारवाई। तब्बल 1,28,00,000च्या तंबाखूजन्य पदार्थांची तस्करी उधळली आहे। पालघर पोलिसांना मोठं यश मिळाले। मुंबई अहमदाबाद महामार्गावर करण्यात आलेल्या धडक कारवाईत 2 ट्रकवर छापा टाकून तब्बल 1,28,65,848 रुपये किमतीचा तंबाखूजन्य पदार्थांचा मुद्देमाल पकडण्यात आलाय। सीमा भागातून मोठ्या प्रमाणात दारू तस्करी, गुटखा, अवैध नशिले पदार्थ महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजरोसपणे उधवा, सावंत, तलासरी या रस्त्यावरून अवैध तस्करी होत असते। जे पालघर पोलीस दलाला जमते ते वाहतूक मदत शाखेसह अन्न औषध प्रशासनासह उत्पादन शुल्क विभागाला का जमत नाही? नागरिकांनो, विचार करा, बातमी शेवटपर्यंत पहा। त्यामुळे नव्याने आलेले पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख व त्यांच्या सर्व पोलीस दलाचे आम्ही कौतुक करत आहोत। गेल्या 2 आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैध दारू, गुटखा, गांजा, नशिले पदार्थ यांच्यावर कारवाई होताना दिसतेय। तलासरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली असून संबंधित ट्रक कर्नाटकमधून महाराष्ट्रात अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थ घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या प्रकरणी 2 ट्रक चालकांना अटक करण्यात आली असून दोन्ही वाहनांमधून मुद्देमाल वाहतूक केली जात होती। या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा व तलासरी पोलीस करतायत। ही कारवाई पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रदीप पाटील, तलासरी पोलीस निरीक्षक अजय गोरड, पोलीस कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग अनेक ठिकाणी महामार्ग खड्डेमय झाला असून वाहतूक मदत पोलीस मात्र दापचर येथे वाहने तपासण्याच्या नावाखाली वाहन चालकांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न दररोज होत असतो। तर हे मोठे प्रमाणात असलेले मनुष्यबळ महामार्गावर वाहतूक कोंडी होते। या ठिकाणी जर नियोजन केले तर महामार्गावरील वाहतूक कोंडी सुरळीत होऊ शकते व अवैध पद्धतीने तस्करी होत असताना मात्र वाहतूक मदत शाखेच्या पोलिसांना दिसत नाही, याचं आश्चर्य व्यक्त होत आहे। त्यामुळे पालघर पोलीस दलाला खरोखरच धन्यवाद देत असून वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सुद्धा वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी आपलं कर्तव्य बजावावं। केवळ एका ठिकाणी थांबून दंड वसुली करण्यापेक्षा महामार्गावर वाहतूक सुरळीत कशी होईल याकडे पाहणे काळाची गरज आहे।